आज आपण बनवूया 2 प्रकारचे मसाले। त्यासाठी मी 1 किलो धणे घेतलेत आणि 1 किलो कांदा चांगला सुकवून घेतला आहे। 2 दिवस अगोदरच चिरून वाळू घातला होता, तो चांगला सुकला आहे। त्यासाठी सुके मसाले घेते आहे। 2 चमचे धणे, 2 चमचे लवंगा, दालचिनी, विलायची, दगडफूल, जिरे, एक मोठं खोबरं घेतलं आहे, म्हणजे 2 खोबरे त्याला छोटे छोटे पीस करून कट करून घेतलं आहे। हा मसाला आपण 1 किलोचा बनवतो आहे। साठी मी धणे चांगले भाजून घेते आहे। कमी गॅसवर चांगला कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचे। यामध्ये गरम मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। मी थोडेसे तेजपान पण घेतलेत। बघा, धणे कमी गॅसवर चांगले भाजून घ्यायचे। धणे चांगले कलर बदलेपर्यंत मी भाजून घेतलेत। आता एका साईडला काढून घेते प्लेटमध्ये। त्याला आपण चांगलं थंड करून घेऊया। हा मसाला मी घरीच बनवणार आहे, म्हणजे मिक्सरमध्ये। एकदम कमी साहित्यात आणि वर्षभर टिकणारा मसाला बनतो। हे बघा, धण्याचा कलर एकदम बदलला आहे। त्याला साईडमध्ये प्लेटमध्ये काढून घेते। आजचा मसाल्याचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर सांगा। आता त्याच कढाईमध्ये मी कांदा पण भाजून घेते। हे सगळे मसाले मी बिना तेलाचे भाजलेत। तेल घालून भाजले की त्यांचा नंतर तेलाचा कणट वास येतो। वर्षभर मसाला टिकत नाही, लवकर खराब होतो। कांदा पण मी थोडा थोडा असाच भाजून घेणार आहे। हे बघा, कांद्याचा पण कलर बदलला आहे। कांदा आणि धणे हेच थोडे जास्त काळे होईपर्यंत भाजू द्यायचे। बाकीचे मसाले फक्त गरम करून घ्यायचे, त्याला जास्त भाजायचं नाही। हे बघा, मी घेते दगडफूल, दालचिनी, हे जायफळ घेतलं आहे अर्ध, 2 चमचे धणे, 2 चमचे लवंगा, 2 चमचे छोटी विलायची, हे तेजपान घेतलं आहे। याला 2 मिनटं चांगलं भाजून घेऊया। हे बघा, मी चांगलं भाजून घेतलं आहे। तुम्ही मोठी विलायची आणखी कुठले मसाले असेल तर पण ते पण वापरू शकता। आमच्याकडे जास्त गरम मसाला खात नाही, त्यामुळे मी हे थोडे थोडेच घेतले। प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हे बघा, हे मसाले पण मी काढून घेते। हे चांगलं थंड झाल्यावर मी मिक्सरमध्ये चांगलं बारीक करून घेणार आहे। हे खोबरं पण असं भाजून घेते। हे सगळे मसाले बिना तेलाचे भाजायचे। हे मी अख्खं 1 नारळ घेतलंय कट करून। 1 किलोच्या प्रमाणात 1 नारळ भरपूर होतं। हे बघा, हे पण कलर बदलेपर्यंत चांगलं भाजून घेतलंय। त्याला एका साईडच्या प्लेटमध्ये काढून घेते। नारळ हे त्यामध्ये घालायचं नाही, ते बाजूलाच मिक्सरमध्ये बारीक करायचं। हे बघा, सगळे मसाले थंड झाले आहेत। आता मी सगळं एकत्र करून त्याला मिक्स करून घेते। हे सगळे मसाले एकत्र करूनच बारीक करायचे, म्हणजे दालचिनी, छोटी विलायची, ते सगळं एकदाच बारीक होऊन जातं। मग वेगळं वेगळं केलं की ते होत नाही। हे बघा, फक्त सुकं नारळ बाजूला ठेवलंय। हे सगळं मिक्सरच्या जारमध्ये काढून घेते। हे बघा, मी मिक्सरचं जार भरून बाजूला ठेवते। बाकीचा मसाला पण असाच बारीक करून घेते। हे बघा, मी पूर्ण मसाला असाच बारीक करून घेतलाय मिक्सरमध्येच। त्याला चाळणीने चाळून घेतलंय। आजचा मसाल्याचा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। हे बघा, वरचं मी साईडला काढून ठेवते। ते त्या मसाल्यामध्ये घालायचं नाही। आणि हे सुकं नारळ मी जे बाजूला काढून ठेवलं होतं ताटामध्ये, ते पण बारीक करून घेतलंय। ते चाळणीमधून पडत नाही, त्यामुळे ते चाळता येत नाही,
असंच मिक्स करावं लागतं मसाल्यामध्ये. नारळाला तेल सुटतं, ते तेलामुळे ते चाळणीतून खाली निघत नाही. हे बघा, मी पूर्ण मसाला त्यात काढून घेतला आहे. सुकं नारळ शक्य होईपर्यंत ते बाजूलाच मिक्सरमध्ये काढायचं, त्यामध्ये मिक्स करायचंच नाही. मिक्स केल्यावर तुमचा मसाला एकदम बारीक होणारच नाही तो. हे बघा, चांगलं मिक्स केलं आहे मी. हा मसाला गरम आहे तोपर्यंतच बरणीमध्ये भरायचा. थंड झाल्यावर भरलं की ते आपलं मसाल्याला जाळे होतात आणि त्याचा वास पण कमी होतो. हे बघा, मी गरम गरम मसालाच बरणीमध्ये भरती आहे. बरणी चांगली धुवून सुकवून घेतली आहे. ओला हात ठेवायचा नाही त्याला, ओल्या पाण्याचा. ओला असलं तर मसाल्याला लगेच जाळे होतात आपल्या. हे बघा, वर्षभर टिकणारा मसाला एकदम रेडी आहे. 10 मिनटामध्ये पूर्ण मसाला बनवून तयार होतो. त्यासाठी मी आता लाल मिरची पावडर बनवते आहे. हे पण वर्षभरासाठी साठवून ठेवू शकतो आपण. ही 1 किलो मिरची घेतली आहे मी. ती मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आहे. उन्हाळ्याचे हा मसाल्याचे प्रकार एकदा जरूर ट्राय करा. हे बघा, मिरची पावडर बनवून मी अशी चाळून घेतली आहे. ती पण बरणीमध्ये भरून घेते आहे. आपले दोन्ही मसाले एकदम तयार आहेत. मसाले शक्यतो चाळूनच घ्यायचे, त्यामध्ये छोटे छोटे कण असतात. ते भाजीमध्ये तसेच मग भाजी बनली की वरती वरती येतात. हे बघा, 1 किलोच्या मिरचीमध्ये माझे 1 किलोची बरणी भरली आहे. वर्षभरासाठी आपण हे साठवून ठेवू शकतो. आपले दोन्ही मसाले तयार आहेत. थँक्यू.